नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची जी आपल्याला घटना बघायची ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामधील हातकणंगले तालुका. मित्रांनो, अविवाहित मुलगी जेव्हा विवाहित माणसाच्या प्रेमात पडते तेव्हा घटना कुठपर्यंत जाते आणि त्याचा शेवट हा कसा होतो, कुठं होतो, हेच आपल्याला या घटनेमध्ये सविस्तर बघायचे आहे. तर मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यामधली घटना आणि घटनेमधील जो व्यक्ती तो म्हणजे प्रकाश, आणि जी मुलगी त्याच्या प्रेमामध्ये पडते तिचं नाव रुपाली. तर प्रकाश त्याच्या बायकोसोबत व्यवस्थित कामधंदा करत होता आणि हा प्रकाश आणि त्याची बायको हे दोघे जण कर्नाटक राज्याजवळील आपल्या बाउंड्रीवरती राहणार असलेले प्रॉपर हे तिथले, पण तिथून कामासाठी मात्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतात. आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कामासाठी येतात, काम करू लागतात, भाड्याने रूम घेतात, परिस्थिती तशी हलाखीचीच. आणि त्यांना 2 मुले होतात, 2 मुले असतात, त्यांचा प्रपंच संसार सुरळीत चालू असतो. पण मात्र परिस्थिती बेताची होती आणि प्रकाश हा थोडा काम वासनेने थोडासा एक लंपट व्यक्ती असा हा होता. आणि असं करत असताना यांच्या सगळ्या गोष्टी सुरळीत चालू असतानाच मात्र जो प्रकाश आहे, प्रकाशच्या शेजारी असणारे कुटुंब आणि त्या कुटुंबामधली रुपाली नावाची मुलगी. आता रुपाली नावाची मुलगी मात्र या विवाहित पुरुषाच्या कशी प्रेमात जाळ्यामध्ये अडकते तर आपण ती सविस्तर बघूया. आता प्रकाश रोज जात येत असताना मात्र रुपाली थोडी काम वासनेने वया झाल्यानंतर थोडीशी एक त्याच्याकडे टकमक बघू लागली. दोघांची नजरेला भिडली आणि नजरेचं रूपांतर नंतर प्रेमामध्ये झालं. दोघे प्रेमामध्ये अडकले आणि प्रेमामध्ये अडकल्यानंतर एक वासनेचा एक लंपटपणा दोघांच्या मनामध्ये सुरू झाला. त्यानंतर मात्र तिला याचंही भान राहिलं नाही की प्रकाश हा विवाहित माणूस आहे, याच्या भोवती 2 मुलं, बायको, याचा संसार आहे. पण ती कामवासनेने हे होती, त्यामुळे तिला कोणाची भीतीही नव्हती ना तिला लाजही वाटत नव्हती. म्हणतात ना, माणूस कामवासनेने पिसाटला की त्याला ना लाज वाटते ना कोणाची भीती वाटते. असाच काहीसा प्रकार हा रुपाली भोवती घडला आणि यांचे शारीरिक संबंधही चालू झाले. यांचं प्रेमही अफाट वेगाने वाढत होतं आणि चर्चा मात्र आता त्यांच्या दोघांपुरती मर्यादित नव्हती राहत. चर्चा मात्र आता पूर्ण गावामध्ये पसरत होती. पूर्ण गावामध्ये चर्चा आता पसरायला लागली होती आणि ही चर्चा पसरायला लागली असतानाच दोघांच्याही घरी ही गोष्ट माहीत झाली. रुपालीच्या घरी माहीत झाल्यानंतर मात्र रुपालीच्या वडिलांनी आणि आईने असा विचार केला की आता रुपालीचं लग्न लावून द्यायचं. त्यांनी बाजूलाच असलेला एक जवळ तालुका, त्या तालुक्यामधील एक स्थळ बघितलं आणि रुपालीचं लग्न लावून दिलं. रुपालीचं लग्न लावून दिल्यानंतर मात्र रुपालीचा तिकडेही संसार चालू झाला होता आणि इकडेही प्रकाश तिच्या प्रेमामध्ये त्याला एक सवय लागली होती, एक लालूच लागली होती संबंध ठेवायची, त्यामुळे त्यालाही काही जमत नव्हतं आणि रुपाली जी होती तिचंही मन तिकडे लागत नव्हतं. आता ती सारखी माहेर यायची आणि दोघेही सर्रासपणे शारीरिक संबंध ठेवायचे. यांचं प्रेम हे आणखी बहरू लागलं होतं. ती महिना झालं की इकडे यायची, माहेरामध्ये राहू लागली आणि प्रकाशसोबत अशा अशील चाळी करू लागली. पण असं चालू असताना यामध्येच वर्ष गेले, 2 वर्ष गेली आणि रुपालीलाही 2 मुली झाली. रुपालीला 2 मुले झाली आणि रुपालीचा तिच्या नवऱ्यावरती विश्वास हा बसला होता. तिच्या नवऱ्यालाही रुपालीवरती विश्वास बसला होता की आपल्याला 2 मुले झाली, आता मात्र रुपाली कुठे जाणार नाही, बाहेर लक्ष देणार नाही, आपला संसार अजूनही भर आणि आणखी आपल्या संसाराला एक वेगळ्या प्रकारची वळण येईल, आपण एक प्रगती करू, असं एक त्यांच्या मनामध्ये एक चालू झालं होतं. कोणाच्या? रुपालीच्या नवऱ्याच्या. पण मात्र रुपालीच्या मनामधनं काही प्रकाश हा जात नव्हता आणि प्रकाशला तिला काही सोडू वाटत नव्हतं. रुपालीने शेवटी नवऱ्यासोबत घिसघिस चालू केली, नवऱ्यासोबत भांडणं तयार करायला चालू केले, सारखं माहेरी येऊ लागली. नवरा तिला सारखं माहेरी पाठवूनही लागला, त्यामुळे रुपाली त्याच्याशी भांडणं करू लागली. तो पाठवायला रुपालीला मात्र नाही म्हणायचा. या अशा गोष्टीमध्ये दोघांमध्ये वाद वाढू लागला आणि वादामधनंच गोष्ट घटस्फोटापर्यंत गेली. आता घटस्फोट घेतला रुपालीने त्याच्या नवऱ्याशी आणि ती वेगळी झाली. ती कोणासाठी? फक्त मात्र या प्रकाशसाठी. आणि प्रकाश तर हवासापोटी प्रकाश नाही डन म्हटला आणि ती तिच्या माहेर येऊन राहू लागली. आता माहेर येऊन राहू लागल्यानंतर आई वडील तर तिला कदरले होते, आई वडिलांनाही खूप टेन्शन आलं होतं. पण मात्र रुपाली ही त्याच्या प्रेमामध्ये पूर्ण वेळी झालेली होती. पूर्ण तिचं लक्ष मात्र तिला रात दिवस पूर्ण हा प्रकाश दिसत होता. आता प्रकाशच्या होती ती फिरू लागली, सर्रासपणे दोघेही संबंध ठेवू लागले, फिरू लागले. गावात पूर्ण बातमी कळाली होती आणि आता रुपालीचा डोळा होता तो मात्र प्रकाशच्या संसारावरती. प्रकाशलाही घेऊन तिला बाहेर जायचं होतं, प्रकाशचाही संसार तिला मोडायचा होता. आणि असंच झालं.
तिच्या मनासारखं झालं. प्रकाशही तिच्या भोवती फिरू लागला आणि दोघंही आता निघून दुसऱ्या गावी गेले कामासाठी. आता कामासाठी तिथून बाजूला गेले असताना तिथे ते काम शोधू लागले आणि रूम भाड्याने घेण्यासाठी बाहेर सांगू लागले की आम्ही दोघेही नवरा बायको आहोत असं सर्वांना सांगत होते. आणि ते नवरा बायकोही दिसत होते. वय सारखं होतं आणि रुपालीची वय 28-30 असल्याने ती तरुणी अतिशय सुंदर दिसत होती. आणि हाही प्रकाश मात्र विवाहित माणूस होता. ती विवाह करून नवऱ्याशी घटस्फोट करून आता याच्याशी परत बाळगू लागली होती. आणि दोघेही आता कामासाठी बाहेर पडले. बाहेर एक खोली करून राहू लागले. आता खोली करून राहू लागल्यानंतर यांचं प्रेम हे भरपूर होतं. पण प्रेम भरपूर झाल्यानंतर मात्र प्रकाशला आता त्याच्या 2 मुलांची आणि त्याच्या बायकोची आठवण येऊ लागली. तशी मात्र रुपालीला आठवण ही रुपालीच्या नवऱ्याची मुलाची ही येत नव्हती. पण मात्र प्रकाशला आठवण येत होती. पण मात्र प्रकाशला हिलाही सोडायचं नव्हतं आणि त्यांनाही सोडायचं नव्हतं. इकडं रुपालीसोबत माझ्या मारायची होती आणि कुटुंबही सांभाळायचं होतं असं प्रकाशच्या मनात होतं. पण मात्र असं घडत नव्हतं. मात्र ही घटना एक वेगळ्या वळणावरती प्रकाशला घेऊन जात होती. प्रकाशनंही थोडा अगोदर समजूतदाराने तिला समजावलं पण ती समजायला तयार नव्हती. आता प्रकाश त्याच्यावरची प्रेम करत होता, तिच्यासोबत राहत होता. पण अधूनमधून गुपचूप हा जाऊन आपल्या कुटुंबाशी बायकोशी भेटायचा, मुलाला भेटायचा. आणि हेच मात्र रुपालीला कुठेतरी खटकायचं आणि रुपाली त्याला सांगायची की माझ्यापासून तू दूर जाऊ नको आणि त्यांना भेटू नको. पण मात्र प्रकाशचा जीव त्याच्या बायकोमध्ये मुलामध्ये अडकला होता. आणि आता रुपाली आणि प्रकाश यांचं प्रेम हे खूप दिवसापासून असल्यामुळं मात्र त्याला रुपालीलाही सोडा वाटत नव्हतं. पण आता कुठेतरी प्रेम हे कमी होत चाललं होतं. प्रेमामध्ये दुरावा कुठेतरी त्याला वाटत होता. आणि छोट्या छोट्या गोष्टीमुळं त्यांच्या भांडणं आता वाढत होते. आता त्या भांडणामुळंच मात्र त्याला थोडंसं दुरावा वाटू लागला रुपालीपासून. पण रुपालीला मात्र तोच पाहिजे होता. त्याच्याशिवाय रुपालीला दुसरा कोणीही नको हवासा होता. रुपाली त्याला म्हणायची आपण दोघं जण संसार करू, आपण दोघं जण इकडे लग्न करू आणि अतिशय प्रेमाने गोविंदाने राहू. पण मात्र प्रकाशलाही मान्य नव्हतं. प्रकाशला आता कुठेतरी तिचं एक हे झाल्यासारखं वाटत होतं. सारखं बऱ्याच दिवसापासून आता त्याच गोष्टी घडत असल्याने तो कुठेतरी आता त्यांच्यामध्ये खटके उडायला लागले होते. भांडणं चालू होत होते आणि थोड्या थोड्या गोष्टीवरनं भांडणं वाढत चालले होते. प्रकाश आता या भांडणामुळे, या टेन्शनमुळे, या कामामधनं तो आता एक दारूच्या आहारी गेला होता, व्यसनाच्या आहारी गेला होता. आणि दारू पिऊ लागला, भांडणं करू लागला. रात दिवस तेच चालू त्यांचं. पण या भांडणाला काही आता स्टॉप लागत नव्हता. आणि या भांडणामधनंच अशी काही आता गोष्ट एक वेगळी घडती की मात्र पूर्ण कुटुंब, पूर्ण सगळे गाव, पूर्ण वस्ती सगळं हादरून टाकणारी घटना घडती. आता प्रकाश आणि हे दोघं जण असे भांडणं चालू असतानाच रात्री येऊन कामावरून दोघंही येतात. दोघंही कामाला एका कारखान्यामध्ये लक्ष्मी इंडस्ट्री नावानी ती इंडस्ट्री होती, त्या इंडस्ट्रीमध्ये कामाला लागतात. आणि कामावरून येऊन रात्री भांडणं करतात. रात दिवस भांडणांचं चालू होतं. पण त्या दिवशी भांडणं यांनी केले. आणि भांडणं केल्यानंतर मात्र प्रकाश दारू पिऊन आला आणि तिच्या शहरात झोपला. पण मात्र प्रकाश हा झोपलेला नव्हता. रुपाली मात्र फुल झोपेल होती. आणि प्रकाशने प्लॅन आखला की हिला आता हिचा कायमचा त्रास आपण संपवायचा. त्याच्या डोक्यामधनं काय अशी एक वेगळी घटना आली आणि त्यांनी प्लॅन आखला आणि रुपालीचा एका दोरीने गळा आवळला. रुपाली ओरडली पण रात्री सुमारास 1 वाजेचा हा टाइम होता. त्यामुळे कोणी मदतीला धावू शकला नाही आणि त्याच्या जागीच काही सेकंदामध्ये तिचा प्राण गेला. बघा मित्रांनो, आता ही घटना कुठं चालू झाली आणि कुठपर्यंत येऊन टेकली. अशाच घटना पूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी वाढत आहे, भरपूर ठिकाणी चाललेल्या आहेत. पण या घटना कुठेतरी कमी व्हाव्यात यासाठीच ही घटना तुमच्या समोर मी आणलेली आहे. आणि हे झाल्यानंतर मात्र प्रकाश तिथून फरार झाला, पसार झाला. पण 2 दिवसामध्येच पोलिसांनी त्याला पकडला आणि तुरुंगामध्ये टाकला. आता बघा, या कामवासनेमुळे घटना कुठपर्यंत गेली. ही अविवाहित असणारी रुपाली मात्र त्या प्रकाशच्या विवाहित माणसाच्या प्रेमात पडते. आणि प्रेमात पडल्यानंतर मात्र तिचंही घरचे लग्न लावून देतात. पण लग्न लावून दिल्यानंतर मात्र ही प्रकाशला ती विसरत नाही. तिच्या नवऱ्यासोबत घटस्फोट करते. त्याही माणसाचा संसार उद्ध्वस्त करून ती याच्यासोबत येते. हाही तिच्यासोबत जातो, राहतो, सगळ्या गोष्टी करतो. पण नंतर मात्र यांच्यामध्ये एक नात्यामध्ये दुरावा हा तयार होतो. आणि याच्यामधनं घटस्फोटापर्यंत ही गोष्ट जाती, ही घटना जाती. आणि असंच एवढ्या गोष्टी तुम्हाला सांगून आपण इथे थांबूया आणि पुढच्या स्टोरीमध्ये भेटूया. या स्टोरीमध्ये तुम्हाला काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे तर आपण बघतोय. आणि पतीला सोडून प्रियकर प्रकाशचा धरला हात कारेबाग साधून मात्र त्याने रुपालीचा केला तिथे घात. भेटूया मित्रांनो आपण पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची. धन्यवाद.